नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.जी. कदम सर तुमचं सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे येथे स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सराव पेपर घेतलेला आहात त्यामध्ये मॅथ रिजनिंग जो सीसॅटच्या पेपरमध्ये आहे त्याचे आपण स्पष्टीकरण पाहायचं आहे। बघा मित्रांनो, आजचा जो तुम्ही पेपर सोडवलेला आहात त्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन दिसत होते ते क्वेश्चन्स कशा पद्धतीने होते तुमच्या लक्षात आलेले आहेत। त्या प्रत्येक क्वेश्चनचा आपण आज स्पष्टीकरण घेण्याचा आता प्रयत्न करूयात मित्रांनो। बघा, पहिलाच क्वेश्चन आपला जो मॅथ रिजनिंगचा दिलेला होता तो एकदम सोपा होता मित्रांनो। बऱ्याच मित्रांना एकदम एवढा सोपा प्रश्न कसा आला नाही, काही जणांना आले सुद्धा नाहीत, असंही झालेलं आहे मित्रांनो। चला तर आपण वन बाय वन सगळ्या क्वेश्चनचे आपण आन्सर्स पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो। बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे मित्रांनो की 51 नंबरच्या क्वेश्चनमध्ये खूपच सोपं केलेलं आहे। बघा, या ठिकाणी पोएम हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल पुढचे लेटर कसे दिसत आहेत बघा, सरळ त्याला रिव्हर्स ऑर्डर केलेत, बाकी दुसरं तिसरं काहीच नाही मित्रांनो। त्यांनी काय केलेत, रिव्हर्सली पुन्हा रिपीट पाठीमागून लिहायला सुरुवात केलेली आहेत मित्रांनो। बघा, नेमकं काहीच नाही, एम आधी लिहिलेत, मग ई लिहिलेत, मग ओ लिहिलेत, मग पी लिहिलेत। तुमचं म्हणणं की सर मग यस का आलं डबल, तर मग यस हे एक्स्ट्रा येत आहे मित्रांनो या ठिकाणी। तसं या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला काय काय लिहिता आलं पाहिजे मित्रांनो, आधी वाय लिहिता आलं पाहिजे। बघा मित्रांनो, मी काय करत आहे, आधी काय लिहित आहे वाय, मग आर, मग ओ, मग टी, मग यस, पुन्हा एक एस डबल एक्स्ट्रा लिहून टाका। असं ऑप्शन कुठं आहे बघा बरं, 4 नंबरला आहे। सरळ सरळ उत्तर तुम्हाला 1-2 सेकंदामध्ये येऊन जाते मित्रांनो। 1-2 सेकंदामध्ये आपला प्रश्न मिटून जातो। एकदम सोपा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला होता। नेक्स्ट सुद्धा प्रश्न बघा मित्रांनो, एकदम सोपा आहे। नातेसंबंध आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, काय काय नातेसंबंध आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय काय दिले, या ठिकाणी त्यांनी म्हणत आहेत की एका कुटुंबामध्ये सी आणि एन ह्या बहिणी असून एन ही बीची आई आहे। बघा रे, मी या ठिकाणी सी आणि एन हे दोघी कोण आहेत, एकमेकांचे बहिणी आहेत। दोन्हीकडे ॲरो देतो मित्रांनो, या ठिकाणी मी असं लिहितो बहिणी आहेत। दोघी कोण आहेत, सी आणि एन बहिणी असून एन जी आहे ती बीची आई आहे। एन जी व्यक्ती आहे ती कोणाची आई आहे सांगा बरं, बीची आई आहे मित्रांनो। बघा रे, मी काय काय कन्सेप्ट विचारत आहे त्या ठिकाणी काय काय सांगत आहे त्याकडे लक्ष असू द्या। एन जी व्यक्ती आहे ती बीची आई आहे व आर हा बीचा मुलगा आहे। आर जो कोणी आहे तो कोणाचा मुलगा आहे सांगा बरं, बीचा मुलगा आहे। आर हा बीचा मुलगा आहे। त्या ठिकाणी रिलेशन बघा, एक एक रिलेशन्स आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। मग पुन्हा पुढं काय सांगितले त्यांनी, डी हा सीचा मुलगा आहे। जो कोणी डी आहे तो कोणाचा मुलगा आहे सांगा बरं, सीचा मुलगा आहे। बघा रे, रिलेशन काय काय आहे त्या ठिकाणी लक्षात येऊ द्या आपल्या। जो डी व्यक्ती आहे तो सीचा कोण आहे, मुलगा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। तर खालीलपैकी सत्य विधान कोणतं, यावरून आपल्याला सत्य विधान ठरवायचं आहे। विधानं खाली दिलेली आहेत त्यावरून आपल्याला नेमकं खरं कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। बघा, पहिल्यामध्ये काय म्हणत आहेत, सी एन बी आर आणि डी यामध्ये फक्त 2 स्त्रिया आहेत। एवढ्यामध्ये 2 स्त्रिया आहेत। मग मला सांगा, या ठिकाणी ही स्त्री झाली, ही बहीण झाली, मग या ठिकाणी बीची आई आहे। मग या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, जो बी व्यक्ती आहे बीचा मुलगा म्हणत आहेत आर आहे, पण बी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे आपल्याला माहिती आहे का सांगा बरं, नाही। स्त्री राहिली असते तर या ठिकाणी 3 व्यक्ती आले असते मित्रांनो। बरं, पुढं बघूत आपण आता पुढचं रिलेशन काय म्हणत आहेत। आर आणि डी ही चुलत भावंडे आहेत आईकडूनच्या नात्याने। बघा रे मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणत आहेत, आर आणि डी, आर कुठं आहेत बघा इथं आहे, आणि डी हे कोण आहेत, यांचा मुलगा आहे। मग हे कोणीतरी आई असेल असं गृहीत धरलं, आईची आई आजी झाली, आजीची बहीण आजीच होणार, मग आजीचा मुलगा। बघा, या ठिकाणी म्हणजे यांचा भाऊ मामा होतात। मग या ठिकाणी चुलत भावंडे आहेत असं कसं म्हणता येईल, मामे भाऊ होऊ शकते त्या ठिकाणी, म्हणून हे पण उत्तर आपलं फिक्स येणार नाही मित्रांनो। आता त्यांचं म्हणणं काय आहे की डी आणि बी हे आई आहे, हे बहिणी आहेत, मावस भाऊ पडते मित्रांनो। तर या ठिकाणी भाऊ म्हणत आहेत, हे पण चुकीचं आहे। म्हणजे यापैकी आपल्याला रिलेशनच खरं कोणतं आहे ते सांगता येत नाही। म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं काय येणार आहे मित्रांनो, 4 नंबरचे यायला पाहिजे। नेमकं रिलेशन काय काय त्यांनी विचारत आहेत काय नाही हे लक्षात आलं पाहिजे।
बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे काही आपल्याला दिलेले आहेत. म्हणत आहेत की ABCDEF नावाचे 6 व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेत. असं एक वर्तुळ काढा मित्रांनो आणि वर्तुळ काढून असं 6 जणांना त्या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे. कुठेही बसवा त्यांनी. मग आता प्रत्येक जोड्या कसं सांगितलेले आहे, त्यामध्ये 2 स्त्रिया घ्या, 4 पुरुष घ्या. त्यामध्ये मग कोणाला कुठं बसवायचं काय नाही हे लगेच लक्षात आलं पाहिजे. ए जी आहे स्त्री आहे ते अविवाहित. आता विवाहित कोण आहेत, अविवाहित कोण आहेत यांच्या पद्धतीनुसार थोडा आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो, त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला त्यांचे कंडिशन्स काही दिलेले आहेत, त्यांच्यानुसार आपल्याला त्यांना बसवायचं आहे मित्रांनो. बघा तर या ठिकाणी खाली पण काही रिलेशन सांगितलेत. बघा डी ची पत्नी त्याच्या समोर बसली आहे. 2 स्त्रिया शेजारी शेजारी बसले नाही. स्त्रिया जे कोणी आहेत त्यांना शेजारी शेजारी बसू नका. असे जे काही मांडणी सांगितलेले आहे त्या मांडणीनुसार वर्तुळावरती एकत्र बसून टाका मित्रांनो. बसवल्याच्या नंतर त्यांनी प्रश्न काय विचारलेत की 2 स्त्रियांच्या मध्ये 2 विवाहित पुरुषांच्या मध्ये किती स्त्रिया बसलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. 2 विवाहित स्त्रियांच्या मध्ये किती पुरुष बसलेले आहेत, तर यामध्ये जे दोन्ही स्त्रिया आहेत त्यांच्या पुरुष किती बसलेले आहेत, तर 0 पुरुष बसलेले आहेत मित्रांनो. डायरेक्टली तुम्हाला त्या आकृतीवरून म्हणजे वर्तुळावरती तुम्ही बसवल्याच्या नंतर सरळ सरळ तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यामध्ये कोणी बी आलेलं आहे, एकही पुरुष आलेला नाही असा संबंध तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मित्रांनो. म्हणजे एकदम सोपं आहे. फक्त वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळावरती त्यांना बसवून टाका, डायरेक्टली तुम्हाला उत्तर दिसेल मित्रांनो. बघा आता नेक्स्ट प्रश्नसुद्धा काय केलेले आहेत त्यांनी सेम कंडिशनच विचारलेले आहेत. कशा कंडिशनने विचारलेले आहेत पहा बरं. त्यांना काही उंची दिलेली आहे आणि त्या उंचीनुसार रिलेशन सांगितलेले आहे, ते आपल्याला माहिती करून घ्यायचं. बघा आता या ठिकाणी किती 5 व्यक्ती आहेत मित्रांनो, यांच्याबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे मी काय करणार आहे बघा, या ठिकाणी इथं डी ला लिहितो, एच लिहितो, पुन्हा यू लिहितो आणि एस आणि आर असं लिहितो. मग त्यांनी काय सांगितलेत बघा, डीची उंची यू इतकीच आहे. कोण किती आहे, डी आणि यू हे सारख्या उंचीचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जो कोणी डी आणि यू आहेत ते दोघंही कशा उंचीचे आहेत, सारख्याच उंचीचे आहेत. मग मी काय करणार, सपोज डी हा 150 सेंटीमीटर उंचीचा असेल तर यू सुद्धा किती घेऊ आपण, 150 सेंटीमीटर उंचीचा आपल्याला घेता येते मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. मग पुढं काय सांगितलेत बघा, एच हा एस पेक्षा उंच आहे. आणखीन रिलेशन माहीत नाही. एस हा यू पेक्षा उंच आहे. म्हणजे यू पेक्षा उंच एसला घेऊन टाका, म्हणजे आपण एक्सची उंची 180 घेऊत मित्रांनो. बघूत आपण जे येईल ते येईल, काही हरकत नाही. मग एच हा एस पेक्षाही उंच आहे. एच जो कोणी आहे एस पेक्षाही उंच आहे, म्हणजे 190 उंची सेंटीमीटरमध्ये घेऊ. किती घेऊ उंची घ्यायचं आपण, त्याच्यापेक्षा जास्त आकडा घ्यायचा मित्रांनो. मग पुन्हा खाली काय सांगितलेत, आर हा सर्वात उंच आहे मित्रांनो. आर म्हणजे सर्वात. मग आरला मी काय करतो, सर्वात उंचीचा 200 सेंटीमीटरचा आहे असं कन्सिडर करतो मित्रांनो, डायरेक्टली येऊन जाईल त्या ठिकाणी. मग आता त्यांनी काय म्हणत आहेत की या सर्वांना कसं बसवा म्हणत आहेत, उंचीनुसार बसवा. तर मध्यभागी कोण येते बघा मित्रांनो, हे दोघं तर सारखेच आले, डी आणि यू हे दोघं इक्वल झाले. मग त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी 180चा येईल, यस येईल मित्रांनो. मग यस नंतर कोणाला घेता येते आपल्याला, एचला घेता येते, नंतर आरला घेता येते. मग मध्यभागी आपल्याला कोण दिसत आहे मित्रांनो, यस नावाचा व्यक्ती दिसत आहे. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे, या ठिकाणी 1 नंबर यायला पाहिजे. यस नावाचा व्यक्ती जो कोणी आहे तो मध्यभागी बसलेला आहे असं आपल्याला सांगता येत मित्रांनो त्या ठिकाणी. बघा एकदम सिंपल कन्सेप्ट आहेत ते, फक्त एकदा कन्सेप्ट काय म्हणाला हे लक्षात आले की तुम्हाला उत्तरं सांगता येतील मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे पहा. वेन आकृती आपल्याला काढून त्याचं उत्तर सांगता येते मित्रांनो. बघा या ठिकाणी सरळ सरळ त्यांनी काय सांगितलेले आहेत की विधान लक्षात घ्या. आधी विधानामधून लक्षात आलं पाहिजे आपल्याला की काही फळे हे फुले आहेत, काही फळे हे काय आहेत म्हणाले त्यांनी, फुले आहेत. मी काय करणार आहे मित्रांनो, एवढे फळे घेतो आणि एवढे फुलं घेतो. बघा रे मी काय काय सांगत आहे त्याकडे लक्ष असू द्या. आणि एकही फुल झाड नाही, म्हणजे मी या ठिकाणी झाडं घेतो मित्रांनो. बघा या ठिकाणी कोणाला घेत आहे, झाडांना घेत आहे, झाडं घेत आहे. आणि पुढे रिलेशन काय सांगत आहेत त्यांनी, सर्व झाडे बाग आहेत. जेवढे काही झाडं आहेत ते काय आहेत म्हणत आहेत त्यांनी, बाग आहे असं म्हणत आहेत. याच्यावरून आपली व्हेन आकृती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. मग आता या व्हेन आकृतीवरून त्यांचे विधान, निष्कर्ष किंवा अनुमान काय आहे ते काढायचं आहे. बघा पहिला अनुमान काय म्हणत आहेत, काही फळे बाग आहेत. बघा रे
काही फळे बाग आहेत, आहेत का सांगा? नाहीत, म्हणजे पहिलं निष्कर्ष निघू शकत नाही मित्रांनो. मग आता दुसरा निष्कर्ष आहे, काही बाग झाडं आहेत, काही भाग इथले बाग झाडं असतील, बरोबर आहे मित्रांनो. दुसरा निष्कर्ष निघतो, काही बाग फळे आहेत, काही बाग फळे आहेत का मित्रांनो? नाहीत, म्हणजे या ठिकाणी निष्कर्ष निघणार नाही. काही फुले फळे आहेत, काही फुले फळे आहेत, हे येतो मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपलं उत्तर निष्कर्ष कोणते कोणते बरोबर आहेत असं जर ठरवायचं असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी कोणते निष्कर्ष बरोबर सांगता येतील सांगा बरं? 2 आणि 4 नंबरचे. 2 आणि 4 असं ऑप्शन्स आपल्याला कुठं दिसत आहे मित्रांनो? 3 नंबरला दिसत आहे. म्हणजे एकदम सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो. ते जर कन्सेप्ट लक्षात आला ना, लगेच तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येते. बघा, तर आपण नेक्स्ट प्रश्न बघूयात. एक एक प्रश्न 1 बाय 1 आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. एकदम सोपे आहेत कन्सेप्ट, फक्त तुम्ही समजून घ्या, नेमकं काय म्हणालं ते लक्षात आला पाहिजे, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. बघा या ठिकाणी, बघा रे, आता या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे हे आधी व्यवस्थित लक्षात येऊ द्या तुमच्या. एक घन आहे, त्यांना वेगवेगळे रंग असं दिलेले आहेत, आणि कोण कोणाच्या सोबत आहे, कोणता कलर कोणाला लगत लावलेला आहे, किंवा त्याच्या अपोजिट साईडला कोणता कलर आहे, असे आपल्याला प्रश्न विचारत असतात. ते विचारलेलेच आहे मित्रांनो. मग आपण काय करूयात, या ठिकाणी लगतचे कोण आहेत, अपोजिटचे कोण आहेत, हे काढण्याचा प्रयत्न करूयात. बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हणत आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. बघा रे, मग मी या ठिकाणी काय करणार आहे, इथं लाल लिहिणार आहे आणि इथं हिरवी लिहिणार आहे. मग हे दोन्ही जे आहेत ते एकमेकांच्या कशा आहेत सांगा? विरुद्ध आहेत, म्हणजे लगत राहणार नाहीत. आता पुढं काय सांगितले बघा, निळी बाजू लाल बाजू हिरवीच्या मध्ये आहे. निळी बाजू लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. पुढं काय सांगितले, पिवळी बाजू नारंगी पांढरी पिवळी बाजू नारंगीच्या शेजारी आहे, पांढरी बाजू पिवळीच्या शेजारी आहे, हिरवी बाजू तळाकडे आहे. तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे रंग कोणते ते आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. मग पिवळ्या रंगाच्या शेजारचे रंग आपल्याला शोधायचे आहेत, कोणते आहेत ते. मग मी काय करणार आहे बघा, की या ठिकाणी पिवळी बाजू घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि आता पिवळ्या बाजूच्या विरुद्ध कोण आहे आणि त्याच्या शेजारी कोण आहे ते आपण लिहिण्याचा प्रयत्न करू, म्हणजे कोणते कोणते आहेत ते आपल्याला लगेच लक्षात येतात. बघा त्यांचं म्हणण्यानुसार आपल्याला काय काय लिहिता येते बघा, पिवळी बाजू नारंगी बाजूच्या शेजारी आहे, म्हणजे पिवळीच्या शेजारी आपल्याला कोण भेटत आहे सांगा बरं? नारंगी भेटत आहे मित्रांनो. नारंगी भेटली. आणखीन बघा, पांढरी बाजू पिवळीच्या शेजारी आहे. आता पांढरी बाजू सुद्धा कोणाच्या शेजारी आहे सांगा बरं? पिवळीच्या शेजारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग हिरवी बाजू तळाच्या कडेला आहे. आता मला सांगा, हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे दोघं कसे आहेत? एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी लाल आणि हिरवी यांच्या लगत असायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा बरं? पिवळीच्या लगत कोण कोण असायला पाहिजे? मग लाल आणि हिरवी हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे इथं त्यांनी पिवळीच्या लगत असायला पाहिजे, म्हणजे सोबत असायला पाहिजे. विरोधात आहेत म्हणजे यांच्यासोबत राहणार ना ते, काही जरी असतील तर ते एकमेकांच्या विरुद्ध झाले. म्हणजे एवढे कलर जे आहेत ते कोणाच्या लगत दिसतील तुम्हाला सांगा बरं? पिवळ्या बाजूच्या. आपण जर घन तयार केलेला असेल मित्रांनो, असं जर रंग त्यांनी म्हटलं तसं दिलं तर आपल्याला नारंगी पांढरी लाल हिरवी कुठल्या ऑप्शनमध्ये दिसत आहे मित्रांनो? पहिलाच ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे पहिलं उत्तर तुमचं बरोबर यायला पाहिजे. सरळ सरळ कोण कोणाच्या बाजूला आहे, कोण कोणाच्या विरुद्ध बाजूला कोणता कलर आहे हे लक्षात आलं पाहिजे. बघा आता नेक्स्ट प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने दिलेला आहे. इथं कॅल्क्युलेट थोडं विचारलेलं आहे मित्रांनो. हां, हे आकृती बघितलं कीच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की नेमकं प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे, लगेच लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. पहा या ठिकाणी सरळ सरळ ते आकृतीकडे पहा आणि आकृती पाहून आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. बघा रे, मग या ठिकाणी त्यांनी प्रश्न कशा पद्धतीने केलेले आहेत आपण बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करू त्यांना. या ठिकाणी 12 कसा आले ते लक्षात घ्या मित्रांनो. एक तर या दोघांचा गुणाकार करा. गुणाकार केलं तर काय येत आहे? 3 दुनी 6, 6 6 किती होत आहे मित्रांनो? 12. इथं सुद्धा बघा 1 गुणिले 0 0, 0 अधिक 1 1 होत आहे. 3 त्रिक 9, 9 3 12 होत आहे. म्हणजे तसं इथं करूच मित्रांनो. 2 गुणिले 2 किती झाले? 4
अधिक हे 5 करून टाका, म्हणजे डायरेक्ट उत्तर आपलं किती येत आहे 9, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला उत्तर या ठिकाणी भेटून. बरेचसे काही प्रश्न असे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर येतं, फक्त यांचा रिलेशन काय आलेलं होतं हे लक्षात आलं पाहिजे, तर लगेच तुम्हाला उत्तर ते समजेल मित्रांनो, म्हणजे एकदम सोपं आहे. नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय केलेत मित्रांनो, त्यांनी आकृत्या दिलेल्या आहेत आणि आकृतीवरून आपल्याला प्रश्न सांगता येते मित्रांनो. बघा की त्या ठिकाणी आकृती कशा पद्धतीने दिलेली आहे ते लक्षात घ्या. हां, आता या ठिकाणी आकृती कशी चेंज होत आहे हे लक्षात आले पाहिजे, म्हणजे कोणता लेटर कुठं चाललेला आहे हे लक्षात घ्या. आता पहिल्या आकृतीवरून दुसऱ्या आकृती बघा, या दोघांमध्ये इंटरचेंज झालेलं आपल्याला दिसत आहे. हां, आता या दोघात इंटरचेंज झालेले दिसत आहे. अशाच पद्धतीने आकृती काढा मित्रांनो. मग याच्या पुढची इथं द्यायला पाहिजे होतं. नेक्स्ट आकृती कशा पद्धतीने येईल म्हणत आहेत, म्हणजे डायरेक्टली आपल्याला या पद्धतीची आकृती भेटून जाईल, म्हणजे 3rd नंबर आपलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. डायरेक्ट एकदम सोपं आहे, ते आकृतीवरून प्रश्न त्यांनी विचारलेला होता मित्रांनो, डायरेक्टली तुमचं उत्तर तिथं यायला पाहिजे. बघा तर नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिले त्यांनी पाहूयात. हां, वेन आकृतीच्या टाईपमध्येच आपल्याला हे प्रश्न सांगता येतो मित्रांनो, पण डायरेक्ट त्यांनी काय म्हणत आहेत ते आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. बघा आता या ठिकाणी त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा बरं मित्रांनो. या ठिकाणी त्यांनी म्हणत आहे की 2/3पेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे यक्ष या पक्षाचे सदस्य आहेत, म्हणजे कुठला तरी पक्ष आहे, राजकीय पक्ष असो प्रादेशिक असो कोणताही असो, त्यांचे सदस्य आहेत किती, 2/3 सदस्य. बघा रे मित्रांनो 2/3 म्हणजे 2/3 असं आपल्याला लिहिता येते. मग त्यांनी त्यावरून गृहीत काय धरायला सांगितलेत, यक्ष पक्षाचा कोणताही सदस्य भ्रष्टाचारी नाही. याच्यावरून आपल्याला विधानावरून गृहीत कसं धरता येईल सांगा बरं, भ्रष्टाचारी आहे का नाही हे सांगता येणार नाही मित्रांनो. मग पुढे बघा, निवडणुकीत फक्त 60% मतदारांनी मतदान केले, याचं मतदान यांचा काही संबंध आहे का सांगा बरं, नाही. पुढे बघा, लोकांनी एक्स पक्षाला मते दिली कारण त्यांनी एक्स पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला. लोकांनी फक्त जाहीरनाम्यावर विश्वास ठेवतील असं काही नाही, काही जणांची दुसरी भावना असते, काही विकासावर लक्षात ठेवतात, काय ज्यांचे त्यांचे वेगवेगळे निर्णय असतात मित्रांनो, म्हणजे ते दोन्ही नाहीत, म्हणजे तिन्ही नाहीत, म्हणजे असं एकही अंतर्निहित नाहीत, असं उत्तर आपले 4 नंबर यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे एकदम सोपा प्रश्न त्यांनी विचारलेला होता, फक्त निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो, तो निर्णय घेता आला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा कशा पद्धतीने दिलेत, आपण काढण्याचा प्रयत्न करूयात. बघा रे या ठिकाणी आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात मित्रांनो. आपल्याला थेरॉटिकल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हां, आता या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न केलेला आहेत बघा, की या ठिकाणी थोडंसं प्रश्न विचारत असताना त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात आलं पाहिजे आधी. बघा रे हां, आता या ठिकाणी त्यांनी असं सांगत आहेत की त्या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे, कृतीहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचयांचा बदलांचा ओघ निर्माण होते, न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, असं काहीतरी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहेत मित्रांनो. आणि या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे, त्यावर तुम्ही कोणती कृती करू शकता, म्हणजे कोणती कृती योग्य असेल त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न त्यांनी केलेत मित्रांनो. तुम्ही माहिती तर वाचलेलीच आहात. बघा त्याच्यावरून आपल्याला काय योग्य असायला पाहिजे, बघा काय कृती तुम्ही करायला पाहिजे, तर लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाणे थांबवायला हवे, असं त्याच्यावरून वाटत नाही मित्रांनो. त्या ठिकाणी लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा यासाठी चरबीयुक्त अन्न घटक खाणे टाळावे, असं कसं म्हणता येईल. तुम्ही बघा ते वाचन व्यवस्थित लक्षात असायला पाहिजे. मग या ठिकाणी त्यांनी काय म्हणत आहेत बघा, लोकांनी सुदृढ राहण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत, हे योग्य आहे. म्हणजे सुदृढ राहण्यासाठी कृती आपल्याला महत्त्वाचं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचं उत्तर योग्य वाटेल मित्रांनो. बघा त्या ठिकाणी प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे आणि आपल्याला उत्तर कसं द्यायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे एकदाच. बघा चला रे मित्रांनो, नेक्स्ट आपण प्रश्नाचं उत्तर पाहण्याचा प्रयत्न करू. बघा नेक्स्ट त्यांनी क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे बघा बरं एकदाचं. हां, आता काही या ठिकाणी निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान केलेलं आहे, 60% मतदारांनी मोटूला मतदान केलं. कोण कोण व्यक्ती आहेत बघा रे त्या ठिकाणी. या ठिकाणी आपला मोटू आहे, बघा रे मोटू आहे, त्यानंतर दुसरा कोण आहे सांगा, पतलू आहे, पतलू आहे, आणि मध्येच कोणाला काँग्रेसनं चिंटूला उभा केलं. बघा रे मित्रांनो, कोण कोणाला उभा करत आहे काय नाही हे लक्षात आलं पाहिजे, आणि कोणाला मतदान किती पडलं आणि त्याच्यामुळं नेमका प्रॉब्लेम काय झाला हे लक्षात आलं पाहिजे. चिंटूला मतदान केले तर त्यामुळे मोटूच्या 45% मतदारांनी आणि पतलूच्या 15% मतदारांनी चिंटूला मतदान केले. बघा रे लक्ष द्या, या ठिकाणी निवडणुकीमध्ये 60% लोकांनी मतदारांनी
मोटूला मतदान केले, मत देण्याचं असं आश्वासन दिले होते आणि बाकीच्यांनी पतलूला म्हणजे ॲक्च्युअल याला किती मतदान भेटणार होतं 60 आणि याला किती भेटणार होतं सांगा 40. पण नेमकं काय झालं, त्रिशंकू तिथं निवडणूक झाली मित्रांनो. बघा लक्षात घ्या, नेमकं कोण आला त्याच्यामध्ये, चिंटू आला ना. हा कोण आला सांगा बरं, चिंटू आला मध्येच. मग चिंटूने नेमकं यांचा गेम करून टाकला ना. समजून घ्या नेमकं कसा गेम झाला, कोणाचा गेम झाला ते लक्षात घ्या. आता या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की चिंटूला निवडणुकीमध्ये उभे केले, त्यामुळे मोटूच्या 45% मतदारांनी, मोटूच्या किती टक्के मतदारांनी, 45% मतदारांनी, म्हणजे याचे 45% मतं काढा मित्रांनो. आणि पतलूच्या 15% मतदारांनी चिंटूला मतदान केले. कोणाला केले, याचे जर 45% काढलोत मित्रांनो, 60चे किती काढावं लागणार आपल्याला, 45% काढावं लागणार. बघा रे मित्रांनो, असं हे 0 कट केलं आपण, 5 9 45, 5 2 10, 1 2 बेत्रिक 6 म्हणजे 9 त्रिकी झाले 27. मोटूचे किती, 27 मतं चिंटूला मिळाले मित्रांनो. 60 पैकी 27 गेले, 60 पैकी 27 गेले तर मोटूला भेटलीच किती सांगा बरं, 33 मतं भेटले फक्त. 60 पैकी 45% म्हणजे चिंटूला 27% मतं भेटून गेले तिकडं. मग नेमकं नंतर काय झालं सांगा, जे काही पतलूला आले होते पतलूलाही लॉस झाला. बघा पतलूचा लॉस कसा झाला, ते पतलूचे 15% मतदान गेलं मित्रांनो तिकडं. मग 15% गेलं तर नेमकं राहिले किती बघा बरं, 5 त्रिक 15, 5 2 10, इथे किती आले, 3 2 6, 6 मतं तिकडे गेले याचे. म्हणजे ॲक्च्युअल चिंटूला भेटले 33 मतं आणि मोटूला भेटले 33 मतं. या दोघात फायदा कोणाचा झाला की याचे 6च मतं कमी झाले पतलूचे. पंतलूचे कोण आहे, तो पतलू आहे, त्याचे 6 मतं कमी झाले. म्हणजे पतलूला भेटले किती सांगा बरं, 34 मतं. म्हणजे नेमकं विजय काय झाला, कोणाचा झाला लक्षात घ्या. ॲक्च्युअल मोटू विजयी होणार होता, पण काँग्रेसने त्यांचा गेम करून टाकला ना. कोणाचा, मोटूचा गेम झाला मित्रांनो. या ठिकाणी कोण निवडून आला सांगा बरं, या ठिकाणी पतलू निवडून आला. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कळायला पाहिजे नेमकं काय प्रॉब्लेम येत आहे ते मित्रांनो. लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न आपण पाहूयात लगेच. बघा नेक्स्ट प्रश्नामध्ये त्यांनी काय काय दिलेले आहेत, काही किमती दिलेल्या आहेत, त्या किमतीबद्दल माहिती आपल्याला ठरवून घ्यायचं आहे. काय म्हणत आहेत बघा, दीपक 36,000 रुपये किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयावर 8% सूट देतो, 10,000 रुपयावरती 5% देतो आणि 7% रकमेवर देतो बाकीच्या. तर 7% पूर्ण रकमेवर 7% देतो. बघा रे, 7% म्हणजे एकूण सूट त्याने किती देणार आहे, 36,000चे 7% काढा तुम्ही. किती काढायचं, असं 36,000 घ्या आणि त्याचे 7% काढून घ्या आधी. म्हणजे 0 कटले मित्रांनो या ठिकाणी. मग इथं 0 येणार, 7 42, 4 कॅरी, 7 त्रिक 21 आणि 4 किती झाले सांगा 25. म्हणजे ॲक्च्युअल त्यानं किती डिस्काउंट देणार आहे मित्रांनो, 25 ते 20 रुपये त्यानं डिस्काउंट देणार आहे टोटल याच्यावरती. मग आता मला सांगा या ठिकाणी नेमकं ॲक्च्युअल त्यानं पहिल्या 20वरती किती टक्के सूट देत आहे, 8% सूट देत आहे. म्हणजे 20,000 जे आहे त्याच्यावरती किती देत आहे मित्रांनो, 8% सूट देत आहे. म्हणजे 0 कट झाले, 8 2 16, म्हणजे किती रुपये देत आहे, 1,600 रुपये देत आहे. नंतरचे जे 10,000 आहेत मित्रांनो, त्या 10,000वरती किती टक्के देत आहे, 5% देत आहे. म्हणजे किती दिला सांगा बरं, या ठिकाणी 500 रुपये सूट दिला. म्हणजे नेमकं झालं किती, एक लक्षात घ्या मित्रांनो, 16 आणि 5 किती झाले, 2100 रुपये त्यानं सूट दिला. किती दिला सांगा बरं, 2100 रुपये सूट दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे ॲक्च्युअल टोटल सूट त्याला किती द्यायचं आहे, 25 ते 20 द्यायचं आहे. त्याच्यातून 2100 रुपये हे दोन्ही सूट झाले मित्रांनो. मग 2100 गेले तर किती राहिले सांगा बरं, 420 रुपये त्याला आता सूट द्यायचं आहे. 420 रुपये सूट कितीवर द्यायचं आहे, 6,000वरती द्यायचं आहे मित्रांनो. मग 6,000चे जर आपण 60% काढलं मित्रांनो तर किती येत आहेत बघा बरं, 420 रुपये येत आहेत. म्हणजे आपलं उत्तर किती टक्के यायला पाहिजे, 7% असं उत्तर आपलं यायला पाहिजे त्या ठिकाणी. एकदम सोपा आहे कन्सेप्ट, फक्त आपल्याला कळायला पाहिजे नेमकं काय म्हणत आहेत ते लक्षात आलं पाहिजे. बघा नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त व्यवस्थित त्याचा विचार करून जर सोडवलेला असाल ना, तुम्हाला राज्यसेवेला याचा फायदा होतो, कंबाईनला पण याचा फायदा होतो. म्हणजे ते गोष्टी आपल्याला लक्षात आले पाहिजेत. नेमका आता पुढचा क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे पहा बरं. त्यांनी काय म्हणत आहेत मित्रांनो पहा, एक माणूस महिन्याच्या 10 दिवसात सरासरी 800 रुपये खर्च करतो, पुढच्या 10 दिवसात 30% खर्च कमी करतो आणि शेवटच्या 10 दिवसात 30%, 10 दिवसामध्ये सरासरी खर्च 30%ने कमी झाला.
म्हणजेच मधल्या 10 दिवसांच्या खर्चापेक्षा 15% कमी होतो. एकदा लक्षात घ्या. तर सरासरी एकूण त्याचा महिन्याचा खर्च किती झाला ते कळायला पाहिजे मित्रांनो. मग सरासरी आपल्याला खर्च जर काढायचा असेल तर एक लक्षात घ्या, पहिल्या 10 दिवसामध्ये त्यानं किती रुपये खर्च करत आहे मित्रांनो, 800 रुपये करत आहे. पहिल्या 10 दिवसाचा प्रश्न मिटला. पुढचे 10 दिवसाचे 30% कमी केला म्हणजे खर्च केला किती सांगा बरं. हे जे 800 रुपये आहेत त्याच्या 30% कमी केला म्हणजे 70% त्यानं खर्च केला मित्रांनो. 70% खर्च केला तर किती रुपये केला सांगा बरं, 7×8=56 म्हणजे 560 रुपये नंतर खर्च केला. आलं का लक्षात घ्या. मग जे काही पैसे उरलेले होते दुसऱ्यांदा मधल्या 10 दिवसामध्ये हे जे काही 560 रुपये आहेत ना त्याचे 15%नं कमी खर्च केला. बघा मित्रांनो किती टक्के ना, 15%ने कमी खर्च केलेला आहे. बघा शेवटच्या 10 दिवसामध्ये त्यानं पुन्हा 30% खर्च कमी करतो शेवटच्या 10 दिवसामध्ये. म्हणजेच मधल्या 10 दिवसाच्या किती 15%च खर्च करतो. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ 560चे आपल्याला किती टक्के 15% खर्च कमी केला म्हणजे ॲक्च्युअल किती केला सांगा बरं, 85% त्यानं खर्च केलेला आहे. एकदा लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. मी या ठिकाणी 0 कट करतो. 5×1=5 या ठिकाणी 5×7=35 म्हणतो मित्रांनो. 5×2=10. बघा या ठिकाणी 2×1=2, 2×2=4, 2×8=16. या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. हां मग आता या ठिकाणी 17 गुणिले किती करूत आपण 28 करूत या ठिकाणी. बघा मित्रांनो 28 गुणिले मी काय करत आहे या ठिकाणी 17 करत आहे. कसंही करा 7×8=56ला 6 5 आले, 7×2=14, 8 14 6 आणि 22 22 आणि 5 27ला 7 2 कॅरी आले मित्रांनो. 2×2 + 2 400 किती रुपये होत आहेत 76 रुपये होत आहे. मग आता तुम्ही काय करायला पाहिजे मित्रांनो, या ठिकाणी सरळ सरळ कोणाकोणाची सरासरी काढायला पाहिजे. ॲक्च्युअल जे काही आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हे 800 रुपये किती घ्या मित्रांनो, 800 घ्या. मग दुसऱ्यांदा खर्च झालेला किती आहे मित्रांनो 560 रुपये घ्या आणि नंतरचा खर्च झालेला किती आहे 476 घ्या आणि एवढ्यांची एकूण सरासरी म्हणजे भागिले किती करून टाकायचं 3 करायचं. आलेलं उत्तर तुमचं आन्सर असेल. एकदम सोपा आपल्याला प्रश्न तिथे विचारला. फक्त खर्च कशा पद्धतीने झालेला आहे हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. एकदम सोपा आहे. झालं. नेक्स्ट बघूयात आपण आता नेक्स्ट त्यांनी काय काय सांगत आहे ते. हां आता या ठिकाणी वैवारीचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. वैवारी एकदम लक्षात तुमच्या आलं पाहिजे. अक्षय विनायकपेक्षा तेवढ्याच वर्षांनी मोठा आहे जेवढा तो संगीतापेक्षा लहान आहे. विनायक आणि संगीता वयांची बेरीज किती आहे 48 आहे. बघा रे या ठिकाणी विनायक आहे आणि संगीता आहे या ठिकाणी अक्षय घेऊत आपण. मग या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे मित्रांनो 48 वर्ष आहे. किती वर्षाची आहे सांगा बरं 48 वर्षाची आहे. आता दोघांच्या वयांची बेरीज आहे म्हणजे 48 मायनस इथं काय होणार सांगा बरं. ज्यावेळेसला आपणाला अक्षयचं काढायचं आहे अक्षय विनायकपेक्षा तेवढाच मोठा आहे जेवढा अक्षय कसा आहे विनायकपेक्षा जेवढा मोठा आहे तेवढाच संगीतापेक्षाही कसा आहे लहान आहे. म्हणजे ॲक्च्युअल 2x बरोबर किती येणार आहे सांगा बरं 48 येणार आहे. म्हणजे या दोघांच्या किमतीच्याही त्यानं कसं आहे निपट असणार आहे. म्हणजे x बरोबर किती येणार आहे मित्रांनो डायरेक्टली 24 2 भाग द्या म्हणजे सरळ सरळ आपल्याला कोणाचं वय कळणार आहे अक्षयचं वय कळणार. म्हणजे अक्षयचं वय किती असणार आहे 48 वर्षे असणार आहे मित्रांनो. म्हणजे त्या दोघांच्या रिलेशननुसार आपल्याला तिथं सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे पहा. हां पहा इथंच करूत मित्रांनो आपण म्हणजे याच ठिकाणी आपल्याला सोपं जाईल थोडंसं म्हणजे बाकी करायची गरज नाही. राम कारने 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला. किती किलोमीटर गेलेला आहे मित्रांनो 30 किलोमीटर गेलेला आहे. पुढचे 60 किलोमीटर गाडीवर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने गेलेला आहे आणि शेवटचे 30 किलोमीटर तो कसा गेलेला आहे मित्रांनो 15 किलोमीटर प्रति तास वेगाने गेलेला आहे. तर सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी एकूण अंतर किती झालेलं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. एकूण अंतर किती होत आहे मित्रांनो रानने पहिले 30 किलोमीटर जातो पुन्हा 30 किलोमीटर जातो 30 आणि 30 किती झाले मित्रांनो 60 झाले आणि शेवटचे 30 किलोमीटर म्हणजे 90 किलोमीटर आपला अंतर होत आहे मित्रांनो डायरेक्टली अंतर. मग आता काय काढायचं प्रत्येक वेळेचं वेळ काढायचा. काय काढायचं सांगा बरं वेळ काढायचा. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने बघा 60 किलोमीटर प्रति तास वेगाने किती चाललेला आहे 30 किलोमीटरनं चाललेला आहे मित्रांनो. किती चाललेला आहे सांगा बरं 30 किलोमीटरनं चाललेला आहे. मग आता एक लक्षात घ्या पुढचे 60 किलोमीटर तो कसं चाललेला आहे
30 किलोमीटर प्रति तास वेगाने चालले, म्हणजे हे दोघांचं सेम यायला पाहिजे या ठिकाणी, दोन्ही कंडिशन सेम सांगत आहेत. मग आता पुढचे 30 किलोमीटर त्यानं कसं चाललेलं आहे मित्रांनो, 15 किलोमीटर प्रति तास वेगाने त्या ठिकाणी चाललेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे मित्रांनो, नेमकं काय काय सांगत आहेत ते. मग सरळ सरळ आपण काय करूयात नाही गेलं तर, यांची सर्वांची एकूण अंतर किती झालेलं आहे गुणाकार करा, यांचा अंतर गुणाकार करा, मग यांचा काय करा 15 सोबत गुणाकार करा, मग आपल्याला काय भेटतो त्या ठिकाणी ॲक्च्युअल अंतर भेटतो मित्रांनो. काय भेटतो त्या ठिकाणी सांगा बरं, अंतर भेटतो. अंतर आपल्याला टोटली किती भेटणार आहे, 120 किलोमीटर भेटणार आहे. टोटल आपण जर असं काढलं तर त्याला डिवाइड करून म्हणजे सरासरी अंतर आपल्याला त्या ठिकाणी करता येतात, म्हणजे टोटल आपल्याला त्या ठिकाणी करता येते. मग वेळ सरासरी वेग काढायचा आहे. मग आता ॲक्च्युअल सरासरी वेग आपला किती होणार आहे, 45च्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी. तर यांच्या कंडिशननुसार आपण काय करूयात, त्यांचं वेग काढायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा वेग किती झाला बघा ॲक्च्युअल त्यांच्या नियमानुसार, अंतराच्या नियमानुसार, आणि दुसऱ्यांदा वेग किती झाला बघा, आणि तिसऱ्यांदा वेग किती झाला बघा, आणि तिघांची काय करा सरासरी काढा. म्हणजे भागिले किती करून टाकूत आपण, 3 करून टाकू. 3 केलं तर 26 पॉईंट किती भेटत आहे आपल्याला, उत्तर 6 भेटत आहे. म्हणजे सरळ सरळ मल्टिप्लाय करून ॲडिशन डिवाइड करून टाका मित्रांनो, सरासरी आपल्याला भेटून जाते त्या ठिकाणी. सरळ सरळ एकदम कंडिशन नुसार आहे ते, तेवढं काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. तेवढ्यावरून कॅल्क्युलेट करून टाका, होऊन जाते ते. बघा आता या ठिकाणी पुढचाही प्रश्न आपण असेच थोडं घेण्याचा प्रयत्न करू. ABCD मध्ये हे 3 जण आहेत, हे 10 दिवसात करत आहे, 20 दिवसात, 30 दिवसात करत आहे. यांचा सरळ सरळ लसावी काढून टाका मित्रांनो. ए आणि बी किती दिवस काम केले, एनं किती दिवस काम केला, त्यानं नंतर सोडून गेला, सीनं राहिलेलं काम केलेलं आहे, त्यांच्या कामानुसार आपल्याला कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा मित्रांनो. बघा या तिघांचा लसावी जर काढलं तर मित्रांनो किती येते सांगा बरं, 60 लसावी येते. मग मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो, थोडंसं आपल्याला स्पेस पाहिजे त्या ठिकाणी. मग कुठंतरी आपण स्पेस या ठिकाणी नवीन बोर्ड घेण्यापेक्षा आपण याच ठिकाणी सोडूयात मित्रांनो कुठंतरी, मग डायरेक्टली तुम्हाला इथून चालते. बघा आपण इथं सोडूयात, चला म्हणजे इथं घेऊन टाकतो मी. ए आहे, कोणीतरी बी आहे, सी आहे. मग यांचा लसावी किती आला मित्रांनो सांगा बरं, 60 आहे. मी एकदा हिंट्स देतो, हिंट्सवरून तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. लसावी किती आला, 60 आला. मग पहिल्यांदा एका दिवसामध्ये त्यांनी किती काम करतात ते बघा, कोण किती दिवसामध्ये काम करत आहे. म्हणजे हा 10 आहे, हा 20 आहे, हा 30 दिवसात करणार आहे. तर मग ॲक्च्युअल 10 भागिले ते 60 भागिले 10 म्हणजे 6 येणार, म्हणजे इथं 3 येणार, आणि इथं किती येणार मित्रांनो, 2 येणार. पण या ठिकाणी पहिल्यांदा किती दिवस कोण काम करत आहे, 2 दिवस काम ए आणि बी करत आहेत मित्रांनो. बघा लक्ष द्या या ठिकाणी, पहिले जे 2 दिवस आहेत ए आणि बी करत आहे. म्हणजे ए किती केला वस्तू तयार, 12 केला, आणि यानं वस्तू किती तयार केला मित्रांनो, 6 वस्तू तयार केला. म्हणजे टोटल या दोघांनी पहिल्या 2 दिवसामध्ये किती केले, 18 वस्तू तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी. किती वस्तू तयार केले मित्रांनो, 18 वस्तू तयार केले. मग पुन्हा एक काम सोडून गेला, मग सी कामावर रुजू झाला. मग बी व सी 3 दिवस काम केले. पुढं बघा 3 दिवस काम करत आहे, कोण 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 आहेत बी. मग 3 दिवसात बी किती केला, 9 वस्तू तयार केला, आणि हा 3 दिवसामध्ये किती केलेला आहे, 3 दुनी 6 वस्तू तयार केलेला आहे. एवढे वस्तू तयार झाले. मग ॲक्च्युअल वस्तू तयार किती झाले बघा बरं, 12 × 6 18, 18 + 9 27, 27 × 6 33 वस्तू आपले तयार झाले मित्रांनो. ॲक्च्युअल आपले वस्तू तयार करायची किती होते सांगा बरं, या ठिकाणी 60 वस्तू तयार करायचे होते, 33 वस्तू तयार झाले. मग 60 मधून आपण किती वस्तू मायनस करून टाकूत मित्रांनो, 33 वस्तू तयार कर. मग राहिले किती सांगा बरं, इथं 7 आणि इथं 5, म्हणजे 27 वस्तू तयार करायचे राहिले. आता 27 वस्तू तयार करायला कोणाला कामाला लावलेलं आहे, तिथं सी व्यक्तीला कामाला लावलेलं आहे. मग सी व्यक्ती 2 वस्तू एका दिवशी तयार करतो, तर 27 करायला किती लावेल सांगा बरं, बघा 13 दुनी 26, म्हणजे 13.5 दिवस लावेल मित्रांनो. मग टोटल दिवस झाले किती ते आपल्याला काउंटिंग करायचं आहे मित्रांनो. टोटल दिवस किती झाले, तर एकदा लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला कोण किती दिवस काम केले हे लक्षात आलं पाहिजे. ए जो व्यक्ती आहे तो किती दिवस काम करत आहे, पहिल्यांदा 2 दिवस काम करत आहे मित्रांनो. सांग पहिल्यांदा 2 दिवस, नंतर किती दिवस, पहिल्यांदा 2 दिवस तो काम केलेला आहे, आणि मग नंतर जो बी व्यक्ती आहे पहिल्यांदा 2 दिवस केला होता, नंतर 3 दिवस केला, म्हणजे 5 दिवस त्यानं काम केलेलं आहे. मग पुन्हा सी त्यांच्यासोबत 3 दिवस केलेलं, म्हणजे 8 दिवस झाले. 5 आणि 3 किती झाले, 8 दिवस झाले. 8 आणि 13, 13 + 8 किती होत आहेत सांगा बरं, 20, म्हणजे 21 झाले. 21.1/2, म्हणजे टोटल किती यायला पाहिजे मित्रांनो, 21.1/2 इतके दिवस आपले टोटल आहे. म्हणजे 8 दिवस त्या
तिघांचे झाले आधीचे, आणि नंतरचे किती झाले 13, 13 आणि 8 किती झाले 21, 21 आणि वरचे हाफ घेऊन टाका मित्रांनो, म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर आपलं किती यायला पाहिजे 21.5 दिवसात तुमचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. इथपासून कंडिशन्स आहे. बघा आता एकदा लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे कशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी घड्याळाचा प्रश्न विचारलेला आहे. तो घड्याळ कशा पद्धतीनं चालू आहे ते कन्सेप्ट आपल्याला विचारलेले आहेत. ते 5 AM ला लावलेले आहेत मित्रांनो. मी हिंट्स देऊन टाकतो, तुम्हाला भेटून जाईल उत्तर मित्रांनो. दर 24 तासाला किती मिनटं मागं पडत आहे मित्रांनो 16 मिनटं. असं 4 दिवस, चौथ्या दिवशी 10 PM ला पाहिजे. जनरली लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जनरली आपण हिंट्सनं उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. 24 तासात 16 मिनटं मागं पडत, 4 दिवसाचे किती झाले मित्रांनो 16 मिनटं, 16 किती झाले 64 मिनिट. मग घड्याळ किती मिनिटानं 64 मिनिटानं जनरली, आणि वरचे काही असतील म्हणजे 64 पेक्षा जवळपास म्हणजे 1-1.5 तासाच्या आसपास मिनिटानं ते घड्याळ काय केलेलं आहे मागं पडलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअल घड्याळामध्ये 1-1.5 तास वाढून असायला पाहिजे. म्हणजे टायमिंग इथे दिलेले आहे 10 PM. 10 PM मध्ये 1 तास वाढून सांगा उत्तर किती येत आहे मित्रांनो 11 PM. आपलं उत्तर यायला पाहिजे सरळ. तुमचं म्हणणं की सर मग ते कॅल्क्युलेट कसं झालं, म्हणजे ते मिनिटं जास्त होत आहेत. पण ठीक आहे, पण 12ही उत्तर येणार नाही ना, 2 तास खूप जास्त होत आहे. म्हणजे ॲक्च्युअल उत्तर किती यायला पाहिजे त्या ठिकाणी सांगत असताना आपण जनरल आयडियानं 11 PM असं उत्तर देऊन टाका मित्रांनो, म्हणजे उत्तर तुमचं भेटून जाईल त्या ठिकाणी. नेक्स्ट आता नेक्स्ट आहे तुम्हाला हिंट्स लक्षात येईल असं सांगतो. बघा या ठिकाणी एक आयताकृती आपल्याला भाग दिलेला आहे, काही खोली दिले. आता बघा याला लांबी म्हणा, याला रुंदी म्हणा, हे L/B म्हणा. लांबी किती आहे म्हणा त्याची 5x आहे, आणि रुंदी किती आहे म्हणजे ब्रेथ त्याची 3x आहे असं सांगून टाका, काही प्रॉब्लेम नाही. मग छताला रंग द्यायचा आहे तर 50 पैसे दर आहे, त्याचा एरिया काढून टाका मित्रांनो. मग 270 रुपये दरानं काय केलेलं आहे खर्च येत आहे त्यांना. टोटल दर चौरस मीटर या दराने 270 रुपये खर्च आलेला आहे इतक्या दरानं. आणि भिंतीला वॉलपेपर लावण्यासाठी बघा रे, छेद आणि वॉलपेपर हे लक्षात आलं. वॉलपेपर म्हणजे 4 भिंतीला आलं आणि छेद म्हणजे एकच आला. एकदा ते कंडिशन लक्षात घ्या. एकदा छेदाचा एरिया काढा आणि वॉलपेपरच्या चौघांचा एरिया काढा, आणि सर्वांच्या याच्यानुसार आपल्याला खर्च काढून घ्यायचा आहे. खर्च काढल्याच्या नंतर आपल्याला भिंतीची उंची त्याच कंडिशननं येणार आहे. भिंतीची उंची आपल्याला डायरेक्टली तुम्ही काय करा मित्रांनो, छेदाचा एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी किती येणार आहे 5×3 = 15 1चा वर्ग. आणि वॉलचा बघा या ठिकाणी वॉल म्हणजे लांबी गुणिले रुंदी येणार आता या ठिकाणी सरळ तेवढाच येणार आहे. मग त्यांच्यानुसार यांचा खर्च काढून घ्यायचं सरळ, आणि मग त्यांच्या नियमानुसार भिंतीची उंची काढायचं आहे. भिंतीची उंची सरळ नियमात आपली भेटून जाईल. भिंतीची उंची तुम्हाला 5 मीटर भेटेल. या पद्धतीने तुम्ही करून टाका, म्हणजे सोपं आपल्याला होऊन जाते मित्रांनो. नेक्स्ट बघा क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे. हां, त्यांनी काय केलेले आहे ते एक लॉजिकल प्रश्न या ठिकाणी विचारले आहे. कशा पद्धतीने दिलेला आहे बघा. ईशांत फळे खरेदीसाठी बाजारात गेला, त्याच्याकडे असलेल्या पैशामध्ये तो 120 सफरचंद. बघा या ठिकाणी आपण थोडंसं मी तुम्हाला हिंट सांगतो, तुम्ही करून टाकायचं मित्रांनो, होऊन जाते ते, काही प्रॉब्लेम नाही. काही आंबे घेणार होता बघा, एकतर 120 सफरचंद घेणार होता, नाहीतर त्यानं काय घेणार होता 80 आंबे घेणार होता. त्याने काय केलेलं आहे बघा या ठिकाणी 50% पैशांची फळे घेणार होता त्यांना. म्हणजे सफरचंद घेणार होता किती सांगा 60, किंवा आंबे किती घेणार होता सांगा बरं 40, एवढंच घेणार होता. त्यापैकी त्याने 1/4 रक्कम आंबे घेण्यासाठी खर्च केले. बघा 1/4 म्हणजे ॲक्च्युअली याचे 1/4 काढलं तर आंबे घेतलाच किती सांगा बरं 10. आंबे किती घेत आहे त्यानं 10 आंबे घेत आहे, तर त्याने एकूण किती सफरचंद घेतलेले असेल. मग आता मला सांगा या ठिकाणी जर करता एवढीच रक्कम त्यांनी हे केलेलं असेल तर मग सफरचंद किती घेतलेलं आहे याचे सुद्धा 1/4 काढा मित्रांनो. पैशाचे फळे घेण्यासाठी त्यापैकी त्याने 1/4 रक्कम आंबे घेण्यासाठी खर्च केला. किती 1/4 रक्कम आंबे घेण्यासाठी खर्च केलेला आहे. तर या ठिकाणी त्यानं सांगा किती आंबे झालेत सांगा बरं मला. या ठिकाणी 1/4 काढलं तर 15, म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला त्यानं हे एवढे कमी करून टाकून द्यावं लागेल. म्हणजे 60मधून किती कमी करून टाका, हे 15 खर्च करण्यासाठीचे कमी करून टाकून द्या. म्हणजे किती ॲक्च्युअल त्यानं सफरचंद घ्यायला पाहिजे 45 सफरचंद त्याने घ्यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे त्या ठिकाणी 60, म्हणजे तेवढे त्यांनी आंबे घेण्यासाठी खर्च केला. मग उरलेली 45% एकूण 3/4, म्हणजे हे तुम्ही 1/4 काढा किंवा याचे
3/4 काढा, एकच येते बरं का. 3/4 काढलं की उत्तर किती येणार आहे मित्रांनो? 50, किंवा तेवढं काढून 15 मायनस करून टाका, कुठलंही उत्तर एक येणार आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. ते त्या कंडिशननुसार आपल्याला सांगता येते. नेक्स्ट बघा, क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेलं आहे ते बघा. हां, या ठिकाणी त्यांनी काय सांगत आहेत ते रिलेशन आधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे. छोटे खोके पुन्हा वाहतूक बांधण्याचा इथं कंडिशन सांगितलेलं आहे, विधान दिलेलं आहे. काय दिले? प्रत्येक वाहतूक खोका घनाकार असून त्याच्या बाजूचे माप 50 सेंटीमीटर आहे. माप कसं आहे ते दिलं. सामान्य ते जागेचे माप 30 चौरस मीटर आहे हे सांगितलेलं आहे. 1 आणि 2 उचित वर्णन करणाऱ्या पर्यायांची निवडा. म्हणजे दोन्ही विधाने पुरेशी आहेत, पण कोणतेही विधान एकटे पुरेसे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उचित वर्णन बघा, उत्तर देण्याच्या संदर्भात उत्तर जर पाहिजे तर नेमकं त्याची सगळी माहिती आपल्याकडे असायला पाहिजे उत्तर. मग याच्यावरून आपल्याला पुरेशी नाही म्हणता येते. मग या ठिकाणी पहा, प्रत्येक विधान एकटे पुरेसे आहे, एकट्यावरून आपल्याला उत्तर देता येणार नाही मित्रांनो. या ठिकाणी दोन्ही विधाने एकत्रित मिळून पुरेशी नाहीत, दोन्ही मिळून पुरेशी नाहीत. म्हणजे उत्तर काय देऊन टाका मित्रांनो? 3 नंबर देऊन टाका, म्हणजे सरळ तुम्हाला उत्तर भेटून जाते. नेक्स्ट बघा, आपल्याला वेन आकृतीचा प्रश्न दिसत आहे मित्रांनो. एकदम सोपा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे वेन आकृतीचा. फक्त ते तुम्हाला आकृतीवरून कळायला पाहिजे की नेमकं ते किती कशा पद्धतीने आहे ते लक्षात आलं पाहिजे. बघा, खाली दिलेल्या वेन आकृतीचा विचार करा. या ठिकाणी 2, आता मला सांगा या ठिकाणी दोघांमध्ये कोण कोण आहेत? मी आकृतीवरून तुम्हाला दाखवतो. दोघातले कोण कोण आहेत? ते 12 आहेत, 5 आहेत, 8 आहेत. म्हणजे सरळ यांची बेरीज करा. 12, 5 आणि 8. 12 आणि 8 20 आणि 5 किती झाले मित्रांनो? 25. आणि कॉमनमधले किती आहेत? तिन्ही वर्तमानपत्र वाचणारे वगैरे ते किती आहेत म्हणलं तर किती आहेत सांगा? 3 आहेत. म्हणजे सरळ हे किती झाले? 25. आणि हे 2 मधले ॲड करून टाका, म्हणजे टोटल झाले किती मित्रांनो? 27. एवढंच तुमचं यायला पाहिजे, म्हणजे त्या कंडिशननुसार तुमचं उत्तर यायला पाहिजे. आता त्यांचं म्हणणं काय की हे हजारात आहेत. यांच्या कंडिशननुसार 10,000च्या लोकसंख्येत किती माणसे कमीत कमी 2 वर्तमानपत्रे, म्हणजे 27% माणसं काय करत आहेत? वर्तमानपत्रे वाचत आहेत. ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी सरळ. मग ॲक्च्युअल कंडिशननुसार आपल्याला त्यांचं म्हणणं काय आहे हे लक्षात आलं पाहिजे की खालील दिलेल्या वेन आकृतीचा विचार करून मी पुन्हा डबल सांगतो, किती माणसे वर्तमानपत्र वाचले? 50,000. बघा रे, या ठिकाणी किती म्हणत आहेत त्यांनी? 50 माणसांची पाहणी करून ही वेन आकृती तयार केली आहे. हां, एकदा नीट कंडिशन इथं लक्षात येऊ द्या. माणसं किती आहेत? हे टोटल 50 आहेत. 50 पैकी किती हे करत आहेत सांगा बरं? 27 लोकांनी वाचत आहेत. 50 पैकी 27, तर 100 पैकी किती असतील तुम्ही सांगा बरं? 27ची दुप्पट करून टाका सरळ. 54% लोकांनी. मग आता मला सांगा या ठिकाणी टोटल लोक किती आहेत आपल्याकडे? 10,000 लोक आहेत. तर 10,000 लोकांची किती काढा? 54% काढा मित्रांनो. 27ची दुप्पट म्हणजे 54, म्हणजे सरळ तुम्हाला इथं उत्तर येऊन गेलं. 10,000 लोक आहेत, त्याचे 54% काढा, म्हणजे सरळ भेटून गेले या ठिकाणी. किती? 10,000. 10,000चे 54%. हां, आपल्याला त्या कंडिशननुसार यायला पाहिजे. म्हणजे 5,400. हे एक शून्य कट करून टाका मित्रांनो. हे 54,000 पडलेलं आहे मित्रांनो. हे कट करून टाका, एक शून्य नाही या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 5,400. म्हणजे सरळ आपल्या उत्तरांच्या कंडिशननुसार यायला पाहिजे. 50 माणसाचे आहे. 10,000 म्हणले ना, 10,000चे अर्धे करा. 10,000चे अर्धे किती होणार? 5,000 होणार. वरचे 54% म्हणत आहेत, म्हणजे थोडेसे जास्त यायला पाहिजे. हे कंडिशन्सनुसार आपलं उत्तर डायरेक्टली येऊन जाईल मित्रांनो. पहा, नेक्स्ट आपल्याला रिलेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे हे लक्षात येऊ द्या थोडंसं. आता पहा मित्रांनो, माणसांच्या एका रांगेत कैलाचा डावीकडून 5वा क्रमांक आहे. बघा, या ठिकाणी मी कैलास काढतो. या ठिकाणी अशी रांग आहे असं गृहीत धरतो आपण. इथं कैलास आहे मित्रांनो. डावीकडून म्हणले की इकडून त्याचा क्रमांक कितवा आहे? 5वा आहे. प्रशांत इथं कुठंतरी आपण प्रशांतला घेऊत मित्रांनो, आणि त्याचा तिकडून क्रमांक कितवा आहे? 6वा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग दोघांनी काय केले? जागांची अदलाबदल केले. म्हणजे प्रशांत कैलासच्या ठिकाणी गेला, कैलास प्रशांतच्या ठिकाणी आलेला असेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करूत मित्रांनो? प्रशांतला घेऊत, आणि या ठिकाणी कैलासला घेऊत. बघा येते का नाही आता? मग असं जर झालं तर कैलासचा डावीकडून 13वा क्रमांक आहे. म्हणजे इकडून किती आहे सांगा? 13वा. म्हणजे त्याच्या तिकडे राहिलेच किती जण सांगा बरं? 5 जण. म्हणजे टोटल झाले किती सांगा बरं? या ठिकाणी 13 आणि 5 किती झाले? इथं 18 व्यक्ती झाले त्या ठिकाणी. मग आता पुढं बघा,
यांनी अदलाबदल केल्याच्या नंतर मग त्यांचं म्हणणं आहे की प्रशांतचा उजवीकडून क्रमांक कितवा, म्हणजे तिकडून प्रशांत कितवा आता. मग ॲक्च्युअल मला सांगा हे टोटल किती आहेत, 18 जण आहेत. आणि मग याच्या इकडं किती राहिले सांगा बरं, 4 जण, मायनस करून टाका. म्हणजे कितवा क्रमांक असायला पाहिजे, 14वा त्याचा क्रमांक असायला पाहिजे मित्रांनो. कितवा, 14वा, म्हणजे 3 नंबर आपलं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. सरळ सरळ सोपा प्रश्न होता मित्रांनो, डायरेक्टली आपलं उत्तर त्या ठिकाणी येऊन जाईल. नेक्स्ट बघा, हां, वेन आकृत्या आहेत, प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या मोजायची आहे. एकदम सोपातलं सोपा प्रश्न त्यांनी केलेत. सरळ सरळ काय करा, डब्ल्यूचा क्रमांक 23 आहे, टीचा 20 आहे. 23मधून 20 गेले, किती राहिले मित्रांनो, 3. 19मधून 4 गेले, 15 राहिले. पीचा 16 आणि जीचा 7. 16मधून 7 गेले मित्रांनो. बघा 16तून किती गेले, 7. इथले 3 आणि ते 6, म्हणजे किती यायला पाहिजे इथं, 9. म्हणजे 9चा डिफरन्स त्या ठिकाणी येऊन जाईल. म्हणजे 2 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी येते. एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो. झाला. नेक्स्ट बघा, एकदम सोपे कंडिशन्स आहेत. बघा रे, या ठिकाणी त्यांनी कन्सेप्ट कशा पद्धतीने विचारलेला आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशननुसार त्यांनी थोडंसं दिसत आहे. म्हणजे 5 माणसांचा गट आहे, 6 स्त्रिया आहेत. त्यांना काय करायचं आहे, टेनिस खेळायचं आहे. म्हणजे ॲक्च्युअली सगळेजण खेळलेले असते दुहेरी टेनिस, म्हणजे दोघं खेळावं लागतात ते. म्हणजे ॲक्च्युअली हे केले तर टोटल ग्रुप त्यांचे 5 गुणिले 6 किती होतील, 30 ग्रुप तयार होतील. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये एक विवाहित जोडपे आहे. मग ते विवाहित जोडपे एकत्र टेनिस खेळणार नाही. म्हणजे एक जोडपं काढून टाका याच्यातून. किती, एक जोडपं काढून टाका. म्हणजे किती सामने होतील त्या ठिकाणी सांगा बरं आता, 29च सामने होतील. तर एकूण किती संघ तयार होतील, किती प्रकारे संघ निवडता येतील. म्हणजे सरळ सरळ 29 प्रकारे संघ निवडता येते. एवढंच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देऊन टाकता येईल मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. मग आता नेक्स्ट या ठिकाणी त्यांनी प्रश्न कशा पद्धतीने केलेला आहे ते पहा. त्यांचं म्हणणं काय आहे की परीक्षेत 3 मित्र आहेत. किती मित्र आहेत सांगा, 3 मित्र आहेत. आणि त्या 3 मित्रांच्या वरती काहीतरी रिलेशन त्यांची संभाव्यता सांगितलेली आहे. प्रत्येकांचे उत्तीर्ण होण्याची संभाव्यता बघा, उत्तीर्ण होण्याची संभाव्यता 1/2 आहे, 2/3 आहे, 1/3. न उत्तीर्ण होण्याची म्हणजे अनुत्तीर्ण होण्याचे, अनुत्तीर्ण किती असतील म्हणलं तर हे 1/2ला काय मायनस जर केला आपण मित्रांनो, म्हणजे ॲक्च्युअली 1/2 काय झाले असतील, अनुत्तीर्ण झालेले असतील. मग 1/3 अनुत्तीर्ण झालेले असतील. इथं 2/3 अनुत्तीर्ण झालेले असतील मित्रांनो. म्हणजे ॲक्च्युअल उत्तीर्ण आणि अनुत्तीर्णांची संख्या कशी यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. म्हणजे संभाव्यता सुद्धा त्याच पद्धतीने त्यांची यायला पाहिजे मित्रांनो. मग ॲक्च्युअली यांना जर 1मधून मायनस केलं तर त्या कंडिशन्सनुसार आपले आन्सर्स त्या ठिकाणी यायला पाहिजेत. तर कमीत कमी एक मित्र परीक्षा उत्तीर्ण होईल याची संभाव्यता किती, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा ॲक्च्युअली या सर्वांना आपल्याला काय करता येते मित्रांनो, कॅल्क्युलेट करून उत्तर सांगता येते. नेमकं काय म्हणत आहेत त्यांनी त्या कंडिशन्सनुसार आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्याला त्या कंडिशन्सनुसार उत्तर आपल्याला सांगता येतो. बघा थोडंसं टॅली करा, एक एक क्वेश्चन्स कशा पद्धतीने आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ते बघा. या ठिकाणी उत्तर जे काही आपल्याला दिलेलं आहे ते कशा पद्धतीने दिलेलं आहे हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. मग या ठिकाणी आपण काय करूया की यांची संभाव्यता काढत असताना सरळ सरळ आपण काय करू, ए आणि ए कॉम्प्लिमेंट यांची ॲडिशन केली की 1 येते. म्हणजे उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण संभाव्यता असणारे नसणाऱ्यांची संभाव्यता केली की किती यायला पाहिजे, 1. म्हणजे यांची सर्वांचं मल्टिप्लिकेशन जे काय आहे ते कितीमधून मायनस करावं लागेल मित्रांनो, आपल्याला 1मधून मायनस करून टाकावं लागेल. ॲक्च्युअली 2 कटले तर किती आले या ठिकाणी, 9 आले. म्हणजे 1/1 वजा 1/9 जर केलं तर छेदामध्ये 9 येईल. 9 वजा 1 किती होणार, 8. म्हणजे कमीत कमी एक विद्यार्थ्यांची संभाव्यता काढा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची. तर किती उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, 8/9 असं आपलं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे संभाव्यतेवरती आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेला होता. एकदम सोपा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी संभाव्यतेचा आपल्याला विचारलेला आहे. बघा या ठिकाणी आपण जे प्रश्न आतापर्यंतचे पाहिलो सगळे आपल्याला प्रश्न मॅथ रिझनिंगचे होते ते माहिती आहे. इथून पुढचे जे 76 ते 80पर्यंतचे क्वेश्चन्स कोणते आहेत ते तुम्हाला जनरली माहितीच झालेले आहेत मित्रांनो. डिसिजन मेकिंगचे या ठिकाणी मग मी तुम्हाला नेहमी सांगत आहे, प्रत्येक लेक्चरमध्ये आपल्या सांगत आहे की डिसिजन मेकिंगचे प्रश्न हे सुरुवातीला सोडवा. आपण जरी इथं लास्टला सांगत असेल तरी डिसिजन मेक, कारण की काय यांना नॉन निगेटिव्ह सिस्टीम आहे. निगेटिव्ह सिस्टीम आहे का सांगा बरं, या ठिकाणी नाही. म्हणून या ठिकाणी डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न करा. तर हे तुम्ही प्रश्न वाचलेले आहात. त्यांनी काय म्हणत आहेत बघा, तुमचा जो कर्मचारी आहे, तुमच्या अंडरमधला अधिकारी जो कोणता आहे
म्हणजे त्यानं काही महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी कामावर रुजू झालेला आहे, अतिशय उत्तम रीतीने काम करत आहे. त्यांच्याकडे मग आता जे काही तुमचे बाकीचे सहकारी आहेत वगैरे किंवा बाकीचे पूर्वीचे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल ते नाराज आहेत हे तुम्ही वाचलेले असतात. त्या ठिकाणी तुम्ही काय निर्णय घेणार, तर जे काही तुमचे कर्मचारी आहेत ना त्यांच्याबद्दल काय शंका आहे किंवा त्यांचा काय हेतू आहे ते समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करणार. हे उत्तर तुमचं बरोबर असायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे 2 नंबर उत्तर त्या डिसिजन मेकिंगमध्ये तुमचं उत्तर त्या ठिकाणी 76चं यायला पाहिजे. बघा आता नेक्स्ट प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने दिलेला आहे ते आपल्याला माहिती आहे. सोपं असेल तर मी डायरेक्ट सांगत आहे मित्रांनो, मग काही जर संबंध सांगायचा असेल तर मी तिथं दाखवणारच आहे. बघा तुमच्या कचेरीतील एका कर्मचाऱ्याने त्याच्या जन्मगावी बदली व्हावी अशी विनंती केलेली आहे. कारण की का त्याचं कारण काय ते लक्षात घ्या. आधी आईची काळजी घेण्यासाठी इतर कोणी नसल्याने त्यानं सांगत आहे आणि दुसऱ्यांना काय सांगत आहे, कर्मचारी सुद्धा कुटुंबाजवळ राहावे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला तर एकाचीच बदली करता येते मित्रांनो, नियमानं एकाची. तर मग दोघं जण तशी विनंती आहेत, कंडिशन तुम्हाला माहीत झालेत, त्यांच्याबद्दलचं काय कारण आहे हे पण माहीत झालेलं आहे. तर तुम्ही काय निर्णय घेणार त्या ठिकाणी. तर बघा दोघांना सुद्धा बदली मान्य करणार हे दोघांची होणारच नाही, शक्य नाही. पहिल्या कर्मचाऱ्यांच्या मानवतेचा निकषाने बदली मान्य करावी. बघा आईबद्दल रिलेशन आहे थोडंसं. दुसऱ्या कर्मचाऱ्याला शाश्वती द्यायला हे महत्त्वाचं आहे बरं का. दुसऱ्यांनाही तुम्ही शाश्वती द्यायला काही दिवसात तुमची होईल म्हणणार आणि पहिल्यांना सुद्धा हे करणार. म्हणजे ॲक्च्युअल 2 नंबर उत्तर या ठिकाणी सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी नेमकं रिलेशन काय आहे हे लक्षात आलं की त्याचा संबंध काय म्हणायचा होता तर तुमची उत्तरं यायला लागतात. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर कसा दिलेला आहे 78चं पहा रे. तुमच्या कार्यालयातील एक कर्मचारी त्याच्या कामामध्ये खूप कार्यक्षम आहे. बघा ते का जबाबदारी घेत नाही काय नाही याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहे. प्रकल्पासाठी लागणारे कौशल्य असणाऱ्या व्यक्तींपैकी तो सर्वोत्तम असल्यामुळे तुम्ही त्याला जबाबदारी स्वीकारण्यास भाग पडायला असं भाग पाडू नका मित्रांनो. त्याची जास्त जबाबदारी न स्वीकारण्यामागील कारणं मात्र तुम्हाला कळायला पाहिजेत. बघा लक्षात घ्या, त्यांचे व्यवसायातील ध्येय जाणून घेण्यासाठी त्याच्याशी मोकळेपणाने चर्चा कराल हे ठीक वाटत आहे मित्रांनो. त्याच्याशी आर्थिक भरपाई हे जमणार नाही, त्याने जास्त जबाबदारी स्वीकारावी हे प्रोत्साहन द्याल पण ठीक आहे. पण तुम्हाला नेमकं उत्तर या ठिकाणी किती द्यावं लागेल मित्रांनो 2. नेमकं कारणं काय आहेत त्याचे हे कारणं आधी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. तुम्ही अधिकारी आहात त्या ठिकाणचे. मग आता नेक्स्ट बघा, कामगिरीच्या आढावा बैठकाला जाताना तुम्ही ट्रॅफिक सिग्नलमध्ये अडकलेला आहात. बघा रे असा ट्रॅफिक सिग्नलचा नेहमी आपल्याला प्रश्न आयोगानं विचारत आहे, ते कळायला पाहिजे. तुमच्या सहकार्याने तुम्हाला फोन करून कळवले आहे की बैठक तर संपणार आहे, तर तेव्हा तुम्ही काय करणार. तर ॲक्च्युअल तुम्ही तुमचे सादरीकरण वरिष्ठांना ईमेल कराल व ईमेलमध्ये तुमच्या अनुपस्थितीचे कारण सांगाल. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय म्हणत आहे मित्रांनो, हे जे तिसरं कारण आहे बघा की तुमच्या सहकार्याला तुमचे सादरीकरण ईमेल करा. वरिष्ठांना ईमेल करण्यापेक्षा मित्रांना केलेलं चांगलं. तुमच्या अनुपस्थितीचे कारण त्यांना कळून देतील की तुमची कामगिरी त्या ठिकाणी सादर होईल, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी योग्य असेल मित्रांनो. पहा माझ्या दृष्टिकोनातून तो 3 नंबरचं उत्तर तुम्हाला योग्य वाटेल. नेक्स्ट बघा आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे मित्रांनो. पहा एका जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात. बघा रे काय म्हणत आहे त्यांनी, सुदैवानं तुम्ही त्या ठिकाणचे का आहात, प्रशासकीय अधिकारी आहात आणि तुमच्याकडे काही स्थानिक लोक तक्रार घेऊन आलेले आहेत आणि स्वस्त धान्याबद्दलची तुमच्याकडे ती तक्रार आहे. तर नेमकं तुम्ही काय करणार, प्रकरणाची चौकशी कराल आणि प्रत्येक दुकानामध्ये वस्तूंची किंमत ठळकपणे दिसेल अशी व्यवस्था कराल व सर्व स्थानिक लोकांना तेवढाच शुल्क आकारला जाईल याची खात्री करा. हे 100% बरोबर आहे मित्रांनो. कोणत्याही व्यवसायात नफा हे हेतू कसा आपल्याला जमल, स्वस्त धान्य दुकानात काम करण्या अटक कराल एकदम नाही. तुमच्याकडे कारण असं म्हणजे त्यांची माहिती असायला पाहिजे. स्वस्त धान्य दुकानाला किती हिस्सा मिळतो, मंजूर कोटी किती झालेला आहे काय नाही याची आकडेवारी तुम्हाला माहिती आहे, हे जमणार नाही मित्रांनो. म्हणजे 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी खूप बेटर आहे. म्हणजे या ठिकाणी डिसिजन मेकिंगनुसार आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर 1 नंबरचं उत्तर नैतिकदृष्ट्या हे योग्य आहे मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. आजच्या पेपरमध्ये जे काही प्रश्न होते मी तुम्हाला त्यांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. एखादा प्रश्न डाऊटफुल वाटत असेल तर ते पुन्हा त्यांना रिवाईज करा. वाटल्यास मला माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे त्याच्यावरती मेल करा किंवा व्हॉट्सअप करून टाका मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण डिस्कशनच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.